नमस्कार, आज आपण टरबूज कापण्याची अशी पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे यामधील पूर्ण बिया आपोआप वेगळ्या होतील। त्यासोबत आपण टरबूज घेताना काय पाहून घ्यावं ज्यामुळे की हे खूप जास्त लाल भडक आणि गोड निघेल याची ट्रिक देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचे अजिबात पैसे वाया जाणार नाही आणि तुम्ही अगदी गोड लाल भडक टरबूज घेऊन याल, तेही न कट करता। आता इथे जे मी टरबूज कट करून दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही नेहमीच टरबूज कट करत असाल, जी की खूप मोठी यामध्ये आपली चूक होते आणि यामुळे आपल्या ज्या बिया आहेत टरबूजामधील ते आपल्याला काढत बसावं लागतं। घरामध्ये जर लहान मुलं असतील तर विशेष काळजी घ्यावी लागते, अगदी अडकण्याची देखील भीती असते। त्यासोबत मुलांना जर टिफिन मध्ये द्यायचा असेल किंवा खायला द्यायचा असेल तर अगदी एक एक बी काढून द्यावं लागतं, ज्यामध्ये भरपूर वेळ जातो। आता या पहा, दोन पद्धती मी तुम्हाला दाखवल्या ज्याप्रमाणे तुम्ही अगोदर टरबूज कट करत असाल, पण आता आपण जी पद्धत पाहणार आहोत त्यामुळे पाहू शकता एकही बी आपल्या टरबूजामध्ये राहणार नाही। खूप सोपी पद्धत आहे, नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। सर्वात मोठी चूक आपली होते ती म्हणजे टरबूज घेऊन आल्यानंतर आपण याला फ्रीज मध्ये ठेवतो। फ्रीज मध्ये टरबूज न ठेवता आपण जर एखाद्या पाण्यामध्ये असं भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि त्यामध्ये टरबूज जर ठेवलं तर टरबूज छान थंड होतं। अगदी तुम्ही याला 1-2 तास ठेवा, जर वेळ नसेल तर अर्ध्या तासातही खूप छान टरबूज थंड होतं। वाटलंच तर या पाण्यामध्ये बर्फ टाका, ज्यामुळे बर्फ आपला जो वितळून पाणी थंड होतं आणि छान टरबूज थंड होतं। पण फ्रीज मध्ये अजिबात टरबूज ठेवू नये। आता त्यानंतर पहा, इथे आपण याला स्वच्छ धुवून घेतलं। आता या टरबूजावरती तुम्हाला एकही पिवळा डाग दिसणार नाही। बरेच जण सांगतात की टरबूजावरती जर पिवळा डाग असेल तर ते टरबूज लाल भडक निघतं, पण या टरबूजावरती अजिबात एक पण पिवळा डाग नव्हता। तरीही मी याला खरेदी केलं आणि आता याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे। पिवळा डाग पाहून घेतलेलं टरबूज कधी कधी घरी आल्यानंतर आपण पाहतो पांढरं देखील निघतं। बऱ्याच वेळा ते लाल भडक निघेल पण पांढरं देखील निघण्याची शक्यता असते। पण इथे मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमचं टरबूज कधीच पांढरं निघणार नाही। तर पाहू शकता याचे दोन्ही बाजू मी अशा प्रकारे कट करून घेत आहे। सुरुवातीला आपल्याला असंच कट करायचं आहे। जर तुम्हाला अर्धच टरबूज वापरायचं असेल सुरुवातीला तर तुम्ही एकाच बाजूने याला अशा पद्धतीने कट करून घ्या। आता पहा, दोन्ही बाजू मी कट केलेले आहेत। अगदी थोडासाच भाग कट केल्यानंतर लाल भडक आपलं टरबूज निघणार आहे, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। पाहू शकता यावरती अगदी छोटा मोठा देखील तुम्हाला पिवळा डाग दिसणार नाही। पिवळा डाग जास्त करून तर यासाठी टरबूजावरती पडतो कारण की आता उन्हाळ्यामध्ये टरबूज येतात तर जमिनीवरती जो भाग चिटकलेला असतो मातीला, माती गरम होऊन तो भाग पिवळा होतो आणि त्यामुळे टरबूजावरती आपल्याला एक पिवळा मोठा डाग दिसतो। प्रत्येक टरबूज मातीला चिटकलेला असेलच की नाही सांगता येत नाही, त्यावरती पिवळा डाग असेलच की नाही सांगता येत नाही। जसे की या टरबूजावरती पिवळा डाग नव्हता तरी याला खरेदी केल्यानंतर हे लाल निघालं। त्याचं कारण असं की मी याचा देठ पाहून याला खरेदी केलं। थोडंफार वाळलेलं असं देठ असलं तरच हे टरबूज आपण खरेदी करायचं, म्हणजे आपलं टरबूज लाल भडक छान निघतं। अगदी ओलसर जे देठ असतं ते टरबूज पांढरं निघतं शक्यतो, आणि पिवळ्या डागाचं जे टरबूज असतं तेही बऱ्याच वेळा लाल निघतं, पण गॅरंटी नसते। पण देठ पाहून घेतलेलं जे टरबूज असतं त्याची नक्कीच गॅरंटी असते। कट करूनही तुम्ही नाही घेतलं तरी ते छान अशा प्रकारे लाल भडक निघेल। आणि खूप छोट्या आकाराचे टरबूज घ्यायचे नाहीत, अशा मध्यम आकाराचं टरबूज घ्यायचं किंवा यापेक्षा मोठ्या आकाराचं, जेणेकरून ते छान लाल निघतं आणि गोडही असतं। त्यासोबतच चला आता पाहूयात की याला आपण कट कसं करायचं जेणेकरून याच्या ज्या बिया आहेत त्या आपोआप वेगळ्या होतील। आता टरबूज घ्यायची तर आपण पद्धत पाहिली, आता याला कट करायची जी पद्धत आहे ती देखील खूप सोपी आहे। तर पाहू शकता याला मी असं अर्ध कट करून घेतला आहे। सुरुवातीला आपण याचा अर्धा भाग कट करून घेऊयात। तर वरचा जो भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे काढायचा आहे। आता हा भाग असा काढला की अजिबात आपलं जे लाल टरबूज आहे ते वाया जात नाही आणि घरातील छोटे मोठे देखील याला अगदी आनंदाने खातील, म्हणजे बिया मध्ये मध्ये येण्याचं कारण राहत नाही। त्यासोबतच जेवणासोबत खात असाल तर बिया काढत बसायची गरज पडत नाही आणि हे कट करताना देखील खूप छान हे कट होतं आणि दिसायला देखील खूप छान दिसतं। टरबूजावरील काढलेला हिरवा भाग फेकून कचऱ्यात न देता त्याला जर तुम्ही गाईला चारलं तर त्यांनाही उन्हाळ्यामध्ये छान पोट भरायला मदत होईल। तर इथे आता पहा, याला आपल्याला अशा प्रकारे कट करायचं आहे। इथे तुम्ही याला छोटं मोठं देखील कट करू शकता। पातळ स्लाइस काढायचे असतील तर पातळ काढा किंवा जाड देखील काढल्या तरी चालतील। आणि यामुळे काय होतं, आपली जी पहिली स्लाइस असते त्यामध्ये तर एकही बी येत नाही, त्यानंतरच्या भागामध्ये अशा थोड्या थोड्या बिया येतात आणि याला देखील आपण वेगळं करू शकतो। आता पहा, इथे मी अशा 4 स्लाइस काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही जर याला लक्षपूर्वक पाहिलं तर यामध्ये अशा 2 लाईन आहेत ज्यामध्ये बिया आहेत। ही एक लाईन आहे यामध्ये पाहू शकता आणि ही दुसरी लाईन आहे। पहिल्या लाईन मध्ये काही कारणास्तव एकही बी नाही, पण दुसऱ्या लाईन मध्ये जशी बी आहे तशीच पहिल्या लाईन मध्ये देखील असते।
आणि कोणतंही टरबूज घ्या त्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारची डिझाइन पाहायला भेटेल। कोणत्या कोणत्या टरबुजामध्ये 3 लाईन असतात तर त्या 3 लाईन असलेलं टरबूज देखील तुम्ही याच पद्धतीने कट करू शकता। आता इथे आपल्याला या स्लाइस ज्या कट केलेल्या आहेत त्याची जी पहिली लाईन आहे ती अशा प्रकारे हातानेच तोडायची आहे। अगदी सहज ही तुटते आणि त्यामधलेल्या असलेल्या बिया ज्या आहेत त्या पूर्णपणे अशा वेगवेगळ्या होतात, अगदी बाहेर येतात। त्याला थोडंसं हलवलं तरी या पूर्णपणे निघून जातात किंवा बोटाने किंवा चाकूने असं काढलं तरी आपोआप या वेगळ्या होतात, अजिबात वेळ लागत नाही। आता पहा मध्ये जर तुम्ही रेग्युलर प्रमाणे जसं सुरुवातीला दाखवलं त्रिकोणी आकारामध्ये कट केलं असतं तर या बिया ज्या आहेत त्या आपल्याला खाता खाता अशा बाजूला काढाव्या लागतात। तर तेवढं करत बसण्यापेक्षा फक्त याच्या ज्या स्लाइस करा आणि त्याच्या ज्या 2 किंवा 3 लाईन असतात त्यामधून त्याला कट करा, जेणेकरून या बिया आपोआप अशा वेगळ्या होतात। यामध्ये अजिबात वेळ जात नाही, कारण की मुलांना जर आपण बिया सहित खायला गेलं तर एक तर काळजी राहते की ते गिळणार तर नाहीत ना, त्यासोबतच खूप जास्त ते असं इकडे तिकडे पाणी याचं गाळतात बिया काढत असताना। तर पाहू शकता यामध्ये अशा 3 लाईन आहेत, तर 3 लाईन असलेली स्लाइस देखील आता पहा पहिली लाईन अशी आपण कट करायची, अगदी आपोआप कट होते कारण की तिथे तो भाग दिलेलाच असतो। अगदी ही सर्वात सोपी आणि योग्य पद्धत आहे टरबूज कट करण्याची। तुम्ही रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जर गेला तर त्यामध्ये तुम्ही पाहताल जर सलाद घेतलं तर त्यामध्ये अजिबात तुम्हाला एकही बी दिसणार नाही, कारण की ते अशाच पद्धतीने काढतात। आणि इथे पाहता ही दुसरी लाईन मी कट करून घेतली। काही टरबूज असे असतात ज्यामध्ये की आतमधल्या भागामध्ये जास्त बिया असतात, तर ते काय करायचं अशा प्रकारच्या 2 बाजूला स्लाइस काढून घ्यायच्या आणि त्यानंतर आपोआप मधली जी बाजू आहे त्यामधील बिया पण आपण सहज अशा वेगळ्या करू शकतो। काही टरबुजामध्ये 3 लाईन असतात, शक्यतो 2च लाईन मध्ये तुम्हाला जास्त टरबुजामध्ये बिया पाहायला भेटतील। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून या उन्हाळ्यामध्ये सर्वांना टरबूज खाताना बियांचा त्रास होणार नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने ते टरबूज कट करून खाऊ शकतील। अशा पद्धतीने टरबूज कट केल्यानंतर आपण पाहतो पहिली जी स्लाइस आहे कट केलेली आणि शेवटची त्यामध्ये एकही बी येत नाही, त्यामुळे त्यामध्ये काही काढायची गरजच पडत नाही। आता पहा असं कट जरी केलं तरी तुम्हाला एकही यामध्ये आतमध्ये कुठेच बी दिसणार नाही। या उन्हाळ्यामध्ये टरबूज घेताना सांगितलेल्या ट्रिकनुसार टरबूज घ्या, जेणेकरून तुम्हाला अजिबात टरबुजामध्ये काहीही धोका होणार नाही, म्हणजे पांढरं टरबूज निघणार नाही किंवा तुम्हाला पैसे वाया घालायची गरज पडणार नाही। बऱ्याच वेळा आपण 2-3 टरबूज घेऊन येतो, आता प्रत्येक टरबूज कट करून घेऊन आलं की ते लवकरच खराब होतं कट केलेलं टरबूज, त्यामुळे आपण कट करून घेत नाही, एखादं टरबूज कट करतो पण जे टरबूज कट केलं नाही तेच आपलं पांढरं निघतं, तर त्यामुळे पैसे वाया जातात। तर यानंतर तुम्ही टरबूज घेताना ट्रिकचा वापर करा, जेणेकरून तुमचं टरबूज लाल भडक आणि गोड निघेल। पाहू शकता अगदी छोटे छोटे तुम्हाला भाग कट करायचे असतील तर ते देखील तुम्ही करू शकता किंवा अशा मोठ्या मोठ्या स्लाइस जरी कट करून ठेवल्या तरी चालतील, दिसायलाही चांगल्या आणि खायलाही सोपं। तुमचे काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मधून विचारू शकता, लवकरात लवकर मी त्याचे उत्तर देईल। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।